अजित पवारांच्या पक्षाला सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील। आलात तर तुमच्या सोबत, नाहीतर तुमच्या विना, आणि विरोधात शिरला तर विरोधात काम करत राहू, हे सावरकरांचे विचार। आशिष शेलारांचं विधान। शेलार बोलले म्हणून आम्ही आमची विचारधारा सोडणार नाही। महायुतीतील नेत्यांनी अशी विधानं टाळली पाहिजेत। शेलारांच्या विधानानंतर सूरज चव्हाणांची प्रतिक्रिया। टीका करायला लागलो तर अजितदादांना बोलता येणार नाही। समन्वय समितीत ठरल्याप्रमाणे दादा वागतील अशी अपेक्षा। अजितदादा 70,000 कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून लागलेला नाही, बावनकुळेंचा इशारा। अमित साटमांच्या उपस्थितीत मनसेच्या संतोष धुरींचा भाजपत पक्षप्रवेश। राज ठाकरेंनी मनसे उद्धव ठाकरेंकडे सरेंडर केली। उद्धव ठाकरेंसोबतच्या तहामध्ये राज ठाकरे हरले, संतोष धुरींचा आरोप। काँग्रेस अजूनही विलासराव देशमुखांच्या नावावर मतं मागतंय, म्हणून लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं विधान केलं। रवींद्र चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त। पुस्तकात लिहिलेली नावं पुसता येतात, मात्र महाराष्ट्राच्या मनामनात कोरलेली नावं पुसता येणार नाहीत। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर रितेश देशमुखची पोस्ट। अमित देशमुखांकडूनही चव्हाणांच्या वक्तव्याचा निषेध। मुख्यमंत्री फडणवीसांची उद्या ठाण्यात प्रकट मुलाखत, तर नागपुरात उमेदवारांच्या प्रचारासाठी फडणवीसांची 8 जानेवारीला मुलाखत होणार। संजय राऊत आणि महेश मांजरेकर आज ठाकरे बंधूंची मुलाखत घेणार। 8 आणि 9 जानेवारीला ठाकरे बंधूंची मुलाखत प्रदर्शित होणार। बिनविरोध वॉर्डांमध्ये निवडणूक नाहीच, एकच उमेदवार असल्यास नोटाची तरतूद नाही। नोटा हा उमेदवार नसून उमेदवारांना नाकारण्याचा पर्याय, राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांची माहिती। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा एजंट, आयोगाचा बिनविरोधाचा कारखाना देशासाठी धोकादायक। विधानसभा अध्यक्षांच्या दहशतीमुळे इतरांचे अर्ज घेतले नाहीत, संजय राऊतांचा आरोप। बिनविरोध निवडणूक होणं चांगल्या लोकशाहीचं लक्षण। स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक बिनविरोध होतात, बावनकुळेंचं विधान। अविनाश जाधवांकडून ठाणे महापालिका आयुक्तांची भेट। 24 तासात वृषाली पाटलांवर कारवाई करू असं आश्वासन मिळालं। कारवाई न झाल्यास ठिय्या आंदोलन, अविनाश जाधवांचा इशारा। छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते, भाजप नेते CR पाटील यांचं वक्तव्य। तर शिवरायांना गुजराती करण्याचा प्रयत्न सुरू, संजय राऊतांची टीका। तर संजय राऊतांना अफजल खान प्रिय झालेत, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। रवींद्र चव्हाण आज भाजप कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार। राज्यातील नाराज कार्यकर्त्यांची चव्हाण समजूत काढणार। संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेडमध्ये आज रवींद्र चव्हाणांचा मेळावा। पश्चिम रेल्वे मार्गावर कांदिवली ते बोरीवली 6व्या मार्गिकेसाठी ब्लॉक। आज आणि उद्या 215 लोकल रद्द। मुंबईत हवेचा गुणवत्ता निर्देशांक 121 वर, मात्र इतर ठिकाणी AQI 256 पर्यंत। मुंबईत हवा प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या 557 बांधकामांना कारणे दाखवा नोटीस। आतापर्यंत 233 ठिकाणी बांधकाम थांबवण्याचे निर्देश।